आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 46वा दिवस आहे। तर आपली सगळी तयारी झाली, कॉफी पिली, चला ग्राउंडवर जाऊ आता। लई मुलांचा एक प्रॉब्लेम असतो की अकॅडमी लावायची की नाही लावायची। आता ह्याच्यामध्ये प्रश्न आहे तो, पण त्यात मेन गोष्ट काय माहिती का, जर तुमची हिंमत असली स्वतः प्रॅक्टिस करायची, एकटं प्रॅक्टिस करायची आणि न सुट्टी मारता आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करायची, तर तुम्ही अकॅडमी नाही लावली तरी जमते। हां, तर तुम्हाला जर प्रॅक्टिस माहीतच नसली, काहीच माहीत नसली, तर मग ती अवघड गोष्ट आहे। कारण की नेमकी प्रॅक्टिस कशी असते हे माहीत होण्यासाठी तर 6 महिने वर्षभर तरी अकॅडमीमध्ये गेलं पाहिजेत। आपल्याला नेमकी कॉम्पिटिशन कळतं आणि नेमकी प्रॅक्टिस कळते, नेमकी कसं असतं आणि काय असतं। तर ह्याच्यानुसार हे धरूनच मग आपली सेल्फ प्रॅक्टिस चालू करायची। कारण जे अकॅडमीमध्ये जे कन्सेप्ट असते ना, ग्राउंडचे पेपरचे, हे क्लिअर होऊन जाते, आपल्याला करते। आणि कधी पण सांगतो, आपले क्लास करायचे ना, क्लास करायचे, ग्राउंड करायचे, ते पण 1 वर्ष करायचं। 1 वर्षानंतर मग बाकी सेल्फ करायचं। आपलं सेल्फमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट असते आपलं। पण एवढं आहे, स्वतःमध्ये डेअरिंग पाहिजेत, एकटं उठायची आणि एकटं जायची। तर 90% असे पोरं असते की त्यांना ऑर्डर सांगणं लागते तरच ते मग करते। 10% असे असते जे अकॅडमीमध्ये 10% म्हणून अकॅडमी असे असते जे लागते, मग ती अकॅडमीमध्ये असू नसू त्यांना काही फरक पडत नाही, स्वतःच्या हिमतीवर करत राहते प्रॅक्टिस ते। तर हीच मेन गोष्ट आहे। अकॅडमी स्टार्टिंगला 1 वर्ष तरी लावा। 1 वर्षानंतर तुम्हाला कळतं म्हणजे काय आपण कसं प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ करू शकता। मेन मतलब काय माहिती का, आपले जे प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेम आपल्या रनिंगचे असो, ग्राउंडचे असो किंवा लेकीचे असो, हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे। आपले वीकपणा कशात आहे आणि त्याच्यावर काम करायचं। कधी पण नुसतं एकच घेऊन बसायचं नाही। कारण की ग्राउंडमध्ये कसं कोणाचा लेगचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा ब्रिदिंग सिस्टमचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा स्टेपिंगचा प्रॉब्लेम असतो। हे मेन पहिली गोष्ट, हे आपले प्रॉब्लेम फाइंड करायचे आणि त्याच्यावर काम करायचं, मग त्यालाच प्रॅक्टिस म्हणते। नाही तर नुसतं पळू राहिले म्हणून पळू राहिले, करू राहिले म्हणून करू राहिले, मग त्याच्यात मतलब नाही, रिझल्ट येत नाही। त्याच्यामुळे तुम्ही म्हणते मग अकॅडमी लावू, सेल्फ होत नाही। हीच मेन गोष्ट असते। पहिले सेल्फ करत असले तर प्रॉब्लेम शोधून काढा आणि त्याच्यावर काम करा, तर मेन गोष्ट तुम्हाला रिझल्ट भेटेल। तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा। आणि पण एवढी गोष्ट आहे, कुठं असू प्रॅक्टिस कंटिन्यू करा। 100% आपलं ग्राउंड झालं की आपलं मनावर हात ठेवा, म्हणा 100% मी दिले का आज, हे मेन गोष्ट असते। तर चला ग्राउंडकडे जाऊ। म्हटलं पोर म्हणते कॉम्पिटिशन आहे, मला तर दिसलं नाही कॉम्पिटिशन कुठे। पुन्हा रोडवर एकटोच बा, 5:30 होत आले, कोणीच नाही। तर कॉम्पिटिशन नसतं, प्रॅक्टिस करा। वॉर्मअप झाला आपला कंप्लीट। वॉर्मअप कंपल्सरी करणं म्हणजे करणं आहे। तर आज आपण करणार आहे 6 किलोमीटर जॉगिंग करणार आहे। तर 6 किलोमीटर जॉगिंग आज करू, मग त्याच्यानंतर आज वर्कआउट काय आहे त्याच्यानंतर वर्कआउट बघू आपण। तर चला जॉगिंग करू।
आपली 6 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. आपण जायच्या वेळेस आणि यायच्या वेळेस सेम स्पीड होती. तर सेम स्पीड आणि एकामागे एक आपण जी टेक्निक वापरतो ना, एकामागे एक राहायची, ती सगळ्यात बेस्ट असते. कारण की एकामागे एक राहिलं तर एनर्जी कमी लागते मागच्याला आणि पुढच्याला पण थोडी लेवलच लागते, पण मागच्याला कमी लागते. त्यामुळे रिपिटेशन मारताना, लॉंग मारताना आणि स्लो पास मारताना एकामागे एक रिपिटेशन राहायचं, त्याच्यामुळं एनर्जी कमी लागते आपल्याला. तर आता झाली आपली 6 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट. तर आता आपण थोडं वॉकिंग करू, बॉडी कूलडाऊन करू आणि पुढच्या एक्सरसाइज करत चालले जाऊ. आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आपण केलं 6 किलोमीटर जॉगिंग केली, त्याच्यानंतर स्किपिंग मारली आणि त्याच्यानंतर फुल स्ट्रेचिंग केली. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.